भोसले सावंत मंजूष मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। थंडीचा मस्त असा थंडीचा सीझन चालू आहे। बाजारामध्ये मस्त असे गाजर अवेलेबल आहेत, गाजर पेटतायत। आता काहीच दिवस उरलेत गाजरसाठी, म्हणजे थंडी संपण्यासाठी। तुम्ही गाजर हलवा खूपदा खाल्ला असेल, पण आज आपण गाजर हलवा केक घेऊन आले तुमच्यासाठी नवीन रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। गाजर हलवा केक साठी लागणारे साहित्य, इथे आपण गाजर घेतलाय 100 ग्रॅम किसून घेतलाय, तसेच 2 वाटी आपण मैदा घेतलाय, 1 वाटी आपण पिठी साखर घेतली, 150 ते 200 ग्रॅम आपण खवा घेतलाय। खव्यामध्ये थोडंसं दूध घालून आपण याला पातळ करून घेतलाय आणि 1 ग्लास आपण दूध घेतलंय। अर्धा चमचा आपण खायचा सोडा घेतलाय, 1.5 चमचा आपण बेकिंग पावडर घेतले, पिंच ऑफ सॉल्ट म्हणजे चिमूटभर मीठ आणि अर्धी वाटी तेल घेतले आपण, आणि व्हॅनिला इसेन्स आणि 2 चमचे आपल्याला लागणारे व्हिनेगर, व्हाईट व्हिनेगर। एक बाउल घेतला इथे आपण काचेचा, यामध्ये आपण जे वेट इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे आपण जे खव्यामध्ये जे आपण थोडंसं दूध घालून आपण याला थोडं पातळ करून घेतला होता, तो मी घालून घेतलाय। त्याच्यानंतर आपण घालतोय तेल, त्याच्यानंतर आपण थोडंसं दूध घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। सर्व साहित्य आपण मिक्स करूया। माझं मैदा, पिठी साखर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे एका मागोमाग घालून आपण हे व्यवस्थित असं चाळून घेऊया बॅटर। याच्याने केक जो आहे ते फ्लफी व्हायला मदत होते। अशा पद्धतीने मी सर्व जे ड्राय इन्ग्रेडियंट्स होते ते मी चाळून त्याच्यामध्ये घातले। त्याला आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि आपला जो गाजर राहिला होता, गाजर पण याच्यामध्ये आपण घालून घेऊया। व्यवस्थित असे एकजीव करून कन्सिस्टन्सी आपण याची चेक करूया। आपल्याला याची कन्सिस्टन्सी पातळ ठेवायची नाहीये, घट्टसर अशी ठेवायची। कट अँड फोल्ड पद्धतीने याला आपण हे करून घेऊ। तुम्ही तेलाऐवजी याच्यामध्ये बटर घालू शकता, गावठी तूप घालू शकता, साजूक तूप। व्यवस्थित असं बॅटर आपण मिक्स करून घेतलं, तुम्ही बघू शकता। त्याला तुम्ही असं कट आणि फोल्ड या पद्धतीने तुम्हाला करायचंय। त्याच्यामध्ये आता आपण लास्ट याच्यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊया अर्धा चमचा, आणि जे व्हिनेगर आहे ते 2 झाकण आपण याच्यामध्ये व्हिनेगर आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता इथे आपण एक केक टीन घेतलाय, त्याला मी तेल आणि मैद्याने ग्रीसिंग करून घेतले, पिठाने आपण डस्टिंग पण करून घेतलं याला। आता यामध्ये आपण सगळं बॅटर पोर करून घेऊया आणि 180 डिग्रीला आपण 30 ते 35 मिनिटं याला बेक होण्यासाठी ठेवून देऊया। केक टीन मध्ये बॅटर घालून घेतलंय, आता आपण हे एकदा दोनदा टॅप करून घेऊया आणि यावरती आपण वरून ड्रायफ्रूट घालून घेऊया। ऑप्शनल आहे, मला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज नाही। आणि आपण ओव्हन प्रीहीट करून ठेवला होता 180 डिग्रीवरती 5 ते 10 मिनिटं। त्या ओव्हन मध्ये आपण हा केक बेक होण्यासाठी ठेवून देऊ। 180 डिग्रीला आपण ओव्हन प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिला होता, तर त्यामध्ये आपण केक ठेवून 30 ते 35 मिनिटे बेक होण्यासाठी ठेवून देऊ। 30 ते 35 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण आपला केक चेक करून घेऊया। ओव्हन मधून बाहेर काढू आणि याला टूथपिक याच्यामध्ये घालून आपण चेक करून घेऊया। साफ येतो, मस्त अशी साफ आले टूथपिक, म्हणजे आपला केक रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त असा फुगलाय तो, रेड झालाय किती मस्त। त्याला आपण एक 10 ते 15 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून देऊया। मस्त असा सॉफ्ट स्पॉन्जी केक झालाय आपला। आता मी याला कट करून सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेते। तुम्ही बघू शकता किती मस्त असा स्पॉन्जी झालाय तो। तर मी याचे पीसेस करून घेते, बघू शकता तुम्ही। मस्त असा आपला केक रेडी आहे। मी कट करून सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतलाय। मला एक उचलून दाखवते जवळून, बघू शकता की मस्त असा त्याला स्पॉन्जीनेस आलाय, बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की कसा झालाय। खूपच छान। असं नाही की मी केलाय म्हणून, बट खरं सांगते असं वाटतंय की गाजरचा हलवा खातोय केक मध्ये टाकून।
खरंच तो नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.